अशा पूर्ण दिवसाचा प्लॅन आहे की अगोदर कॅमेराच्या मागे कोण आहे. हे पाय जाम भासताय तिकडे यार. आणि आता आपण जेवायला आलोय. कुठे आलोय ते तुम्हाला दाखवतो. त्या एक बीच वरती कोणच नाहीये लिटरली. हा कपडे वगैरे चेंज करून परत देवळात जात आहोत बिकॉज आम्ही गुड मॉर्निंग गाईज. तर आज आपण कुठे आहोत? आता आम्ही आहोत राजापूरमध्ये आणि अशा पूर्ण दिवसाचा प्लॅन आहे की आम्ही गणपतीपुळेला व्हिजिट करणार आहोत. इथून गणपतीपुळे ऑलमोस्ट 2.5 hours आहे. तर ते डिस्टन्स आपण कव्हर करू. आम्ही तुम्हाला पूर्ण काय काय दिवसामध्ये करणार आहे ते पण तुम्हाला आम्ही दाखवू. आम्ही तिकडे दर्शन करणार आहोत ज्या मेन कामासाठी आम्ही जात आहोत. त्याच्यानंतर आरेवारे बीच जे आपण सर्वांना माहिती आहे की किती सुरेख किती सुंदर आहे तो पण तुम्हाला कव्हर करू. आणि तिकडे खायला काय काय भेटतं तेही सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू. तर स्टे ट्यून अँड वॉच दिस ब्लॉग टिल द एंड. गाइस मी तुम्हाला दाखवतो तर कॅमेराच्या मागे कोण आहे. कॅमेराच्या मागे आहे माझा भाऊ. वेल डन. सो गाइस स्टे ट्यून. आम्ही तुम्हाला सर्व अपडेट्स देत राहू अँड विल सी यू. बाय बाय. गाइस फायनली आम्ही रूम मध्ये चेक इन केलंय. ही आमची बाल्कनी आहे. इकडून आमचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. स्लोली बघा. आता आम्ही रेडी व्हायला घेतोय. रेडी झाल्यावरती आम्ही तुम्हाला परत भेटू. दर्शनाला जायचं आहे. सो सी यू इन अ बिट. गाईज फायनली आम्ही गणपतीपुळेला पोहोचलो आहोत दर्शनासाठी. तुम्हाला आउटफिट दाखवायचा विसरलो बट आता आम्ही फिलहाल सध्या तरी हे घातलंय. घरातून निघेपर्यंत उशीर झाला. फायनली आमचं आता दर्शन झालंय. खूप म्हणजे खूप गर्दी होती आज. तर अप्रॉक्सिमेटली 1 तास लागला दर्शनाला. बट इट वॉज ऑल वर्थ इट. आणि यार बाप्पासाठी तर आपण कितीही वेळ थांबू शकतो यार. आणि इकडे माझ्या मागे म्हणजे माझ्या समोर समुद्र. पाय जाम भासताय तिकडे यार. तर आता आम्ही निघतो. बट खूप म्हणजे खूप खूप अतिशय सुंदर दर्शन झालंय. खूप वेळ आम्ही गाभाऱ्यामध्ये बसून होतो. सो गाईज आता आमचं दर्शन झालंय आणि आता आपण जेवायला आलोय. कुठे आलोय ते तुम्हाला दाखवतो. जागेचं नाव आहे वर्धविनायक घरगुती खानावळ. एकदम सिम्पल जेवण असणार आहे. पण सिन्स आम्ही रात्री थोडं हेवी खाणार आहोत तर विचार केला आता दुपारी लाईटच ठेवू आणि घरगुती पण खायचं भेटेल. चला आता आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय खाणार आहोत. गाईज आता आम्ही रेडी झालो आहोत आरेवारे बीचला जायला. 5:30 वाजले आहेत. 6:15 पर्यंत सनसेट होईल. आणि तर लेट्स सी हाऊ इट गोज. सो गाईज फायनली आम्ही त्या लोकेशनवरती आलो आहोत आरेवारे बीच. सध्या तर आम्ही हिलटॉपवरती आहोत. तुम्हाला आम्ही आता दाखवतो इकडून व्ह्यू. सोबत आता इकडे तुझा भाऊ पण आहे आधी. आणि खूप म्हणजे खूप मस्त वाटतं. आता आम्ही फिलहाल बीच वरती जाणार आहोत. ऑलमोस्ट सनसेट झालाय म्हणजे एकदम खाली आहे सन. मी तुम्हाला दाखवतो. जस्ट एका पॉइंटसाठी बीच वरती आलोय असं वाटतंय. पण ठीक आहे बीच वरती कोणच नाहीये. लिटरली हार्डली 10-15 लोक असतील. मी तुम्हाला दाखवतो ते पण. एकदम म्हणजे एकदम सॉफ्ट सँड आहे. म्हणजे इट्स व्हेरी व्हेरी ब्युटिफुल. म्हणजे मी काय सांगू नाही शकत. खूप म्हणजे खूप पीसफुल आहे. सो गाईज एवढा सुंदर सनसेट बघायला भेटतोय आम्हाला. सनसेट तर झालाच आहे बट जे आफ्टर इफेक्ट आलं आहे ते ह्याच्याहून अजून सुंदर आहे. याची दिवसाची हायलाईट म्हणजे आजचं दर्शन आणि दुसरं म्हणजे हा सनसेट. दर्शन तर खूपच चांगलं झालं पण त्याच्यासोबत आम्हाला चांगला सनसेटही बघायला भेटला. आता रात्री जाऊन तिसरं बेस्टिंग होणार आहे वाटतं ते जेवण. खूप रेकमेंडेशन आहे जागासाठी. आम्ही कुठे जाणार आहोत ते आम्ही तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगू.
आम्ही आता जस्ट घरी आलो आहोत आरेवारे बीचला जाऊन. तो आरेवारे बीच नव्हता, आरेवारे बीचचा मधला जो एक पॅच आहे बीचचा तो होता. आरेवारे बीच अजून पुढे 6-7 किलोमीटरवरती होता, पण आम्ही अजून पुढे गेलो नाही बिकॉज सनसेट कम्प्लिटली मिस झाला असता. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की सनसेट खूप जास्त मिस झाला आहे आमचा. बट आता आम्ही परत कपडे वगैरे चेंज करून परत देवळात जात आहोत बिकॉज आम्ही लिटरली 2 मिनिटच्या डिस्टन्सवरती राहत आहोत मेन देवळापासून. कारण जेवढं माहिती आहे दर्शन 9 वाजेपर्यंत बंद होतं, आता सध्या 7:30 वाजले. तर गर्दी असेल तर आम्ही दर्शन वगैरे परत करू. आणि बिकॉज उद्या सकाळी मला निघायचं मुंबईसाठी. गाईज आता आमचं दुसऱ्यांदा दर्शनही घेऊन झालं आहे. लिटरली अजिबात गर्दी नव्हती, 5 मिनिटात आमचं दर्शन झालं. पूर्ण गाभारा खाली आहे कारण रात्रीची वेळ आहे आणि संडे नाईट आहे. तर युजली जेवढं पण पब्लिक आहे तो त्यांच्या आपापल्या घरी निघून गेलेत. तर दर्शन तर झालं, आता आम्ही जेवायला जाऊ. तर जेवणामुळे आम्ही काय काय खाणार होते आम्ही तुम्हाला सांगतो. जसं आम्ही डिसाईड केलेलं आम्ही जाणार होतो समीर खानावळमध्ये, पण तिकडे अतिशय गर्दी आहे, म्हणजे ऑलमोस्ट 1 आवरचं वेटिंग आहे. तर आता सध्या तरी आम्ही आलो आहोत आदित्य खानावळमध्ये. आम्ही यूट्यूबवरती बघितलं तर ही खूप लोकांनी रेकमेंड केलेली, सो माहिती नाही कसं असेल बट वी आर जस्ट ट्राईंग इट आउट. सो तुम्हाला दाखवतो की जेवण कसं आहे. सो दिस वॉज इट गाईज, दिस वॉज द एंटायर डे ॲट गणपतीपुळे. 2 वेळा दर्शनी घेतलं, खूप छान जेवलोही आणि खूप म्हणजे खूप मजा केली. मी पण तुम्हाला सर्वांना रेकमेंड करीन की तुम्हाला जसं आणि जेव्हा पण पॉसिबल होईल गणपतीपुळेला गणपतीपुळेला व्हिजिट करा. आणि इट विल बी अ होलसम ट्रिप गाईज, आय एम टेलिंग यू, आय एम नॉट लाईंग. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग. मी असेच मिनी व्लॉग्स पोस्ट करत राहीन आणि या माध्यम थ्रू आपण कनेक्टेड राहू आणि एकत्र चीजे एक्सप्लोअर करत राहू. माझ्याकडून बोलताना काय चुकामुका झाली असेल तर प्लीज मला माफ करा. But until then, please like, comment and subscribe. I hope you guys take care and I'll see you. Bye bye. त्याच्यासोबत आम्हाला एवढा चांगला सनसेट जे मिस हो गया वापस.